काही काही पाप असे प्रबळ आहेत की तिथल्या शो जातच नाही, जात नाही तिथे, जात नाही तिथल्याशिवाय. चंद्राला क्षय नावाचा रोग झाला, चंद्राला क्षय नावाचा रोग झाला. चंद्राने एक चूक केली. चंद्र ज्या महाराजाकडे शिकला त्यात महाराजाच्या पत्नी सोबत लग्न केलं. मी नाही सांगत पुराण, मी काय त्याच्या लग्नाला मंगलाष्टक म्हणायला नव्हतं, पुराण सांगते. आणि पुराण तुकोबारायनी गळ्यात धरलं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी विचारोनी. पुराणाला किंमत आहे राजा, पुराणी जराच गोड आहे. चंद्राला क्षय नावाचा रोग झाला. या याधीतून मुक्त होण्यासाठी चंद्राला लोहदंड नावाच्या तीर्थात स्नान करावं लागलं. ते लोहदंड नावाचं तीर्थ पुंडलिकरायाच्या पुढे आहे, तिथं स्नान करावं लागलं चंद्राला. किती फिरला असेल चंद्र. ए निशापती भय दिनपती जाय, ऋतुपती भय सकल तिता, प्रकाश भयन दिवाकराय, प्रकाश भयन दिवाकरा, प्रकाश भयन दिवाकरा. नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकेन दिले का? निशी माझी शीतल प्रकाश देणारा चंद्र व्याधीजन्य चंद्र झाला काळा. तिथं पाप संपलंय लोहदंड नावाच्या तीर्थात. मग जगाला शीतल प्रकाश देणारा चंद्र जर पंढरपुरात शुद्ध होतोय म्हणून वास द्यावा पंढरीचा. तिथं तिथं शुद्धता एवढी मोठी आहे. एक मुद्दा सांगतो 2 मिनिटात, पूर्ण रामपत झालं ना आता, मलाही लांब जायचे, पुरे झाले. आदरणीय संजू कुमार वाडीकर साहेब आजचे यजमान आहेत. ते काही कामा करता दिल्लीला गेलेले आहे, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. तारखेच्या संदर्भात हा सचिन सारखा सारखा संपर्क करत होता. मला वाटतं रांगोळीची कला सचिनला चांगली येते. धन्यवाद सचिन तुला. इतकी मोठी ताकद पंढरपुरातली, एवढी मोठी शक्ती पंढरपुरातली, त्या पंढरपुरातल्या अधिष्ठानाची ताकद नाही आतापर्यंत मोजता आली. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या. पंढरपूरच्या बरोबरीचं वर्णन कोणी करू शकत नाही. फार त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. एवढी मोठी पंढरपुरातली व्याप्ती. काहीतरी आठवलं तुम्हाला. महान दर्जा पंढरपूरचा. त्या भूमीत इतकी ताकद, त्या पवित्र गंगेत इतकी ताकद. ह्या देव देवता आदी करून सर्व ज्या काही काही विकोपाला काही पापामुळे गेल्या, ते पाप शुद्ध करण्याचं ठिकाण फक्त पंढरपूर आहे. खूप मोठी व्याप्ती. स्वर्गातल्या राजानं नालायकपणा केला. देशावर संकट कधी येत असतं माहितीये का? आता राजकारणी बी इथे येत आणि तुम्ही परमार्थिक बी येत. तुमच्या तालुक्याचे राजा आहेत आमदार साहेब. 2 लोकांच्या पापानं प्रांतावर संकट येत असतं. एक राजाचं पाप आणि दुसरं परमार्थ करणाऱ्याचं पाप. नाही केलं पाहिजे परमार्थ करणारे. तालुक्याचे आमदार आल्या आल्या गिरगावकराच्या पाया पडले. त्याची जात विचारली नाही, त्याचं गाव विचारलं नाही, ते किती श्रीमंत विचारलं नाही, त्याच्या अकलीचा विचार केला नाही. कशा करता पाया पडते? वारकरी म्हणून. तालुक्याचे आमदार, विद्यमान आमदार. मग आमच्या लोकांनी किती चांगलं वागायला पाहिजे. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आम्हाला भातावर तूप टाकी. तिच्या गोळ्या संपल्यात का त्या बाईच्या? नाही नाही नाही. त्याचं एकमेव कारण आहे, तू ज्ञानोबा तुकोबारायचं नाव घेतो म्हणून तुझ्या पाया पडते. म्हणून तू तंबाखू खायला नाही पाहिजे, तू बिडी नाही वळायला पाहिजे, तू गुटखा नाही खायला पाहिजे. नीट राह, नाही तर घराला कुपटी लागला.
काही काही एक जण म्हणला आमच्या भागातला एक नंबरचा गायक आहे, त्याच्यासारखं गाताच कोणाला येत नाही. चालू भजनात अशा भडव्याचं ऐकल्यावर तुम्हाला पाप लागेल. अनोळखी माणसाला बसू दिला असतं कर त्या घरात. अरे सचिन विचारली का त्यानं जात पंत काही विचारलं? मोठ्या गाडीत तर साहेब चोर बी येते, त्याच्यावर काय असतं? मोठ्या गाडीत महाराज आला म्हणजे लई छान असतो काय? या संप्रदायाला आचरणामुळे किंमत आहे, वागण्यामुळे किंमत आहे, अभ्यासामुळे नाही. अभ्यासावाले लई लोळायला नदीला. चूक केली राजानं. तो राजा मी मगाशी बोलून गेलो, आपल्या भारतीय संस्कृतीत एक किंवा दोन पद असतात ना मंत्र्या, शक्यतो एकच असतात. आणि वरच्याच्या लय जवळ असला तर दोन, म्हणजे वरच्याला लय चिटकलेला असला तर दोन पद. याच्या व्यतिरिक्त काय असतं? पण 222 पद आमदार साहेब एकाच मंत्र्याला. तो अमरपुरीचा राजा आणि त्यानं चूक केली. त्या चुकीमुळे 5 प्रकारचं अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध होण्यासाठी 124 यज्ञ केले. 123 यज्ञ कोणालाही करता येते. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. दशरथ राजाला हा यज्ञ करण्यासाठी शांता नावाची मुलगी वटीत घ्यावी लागली. तिला मानस कन्या म्हणते शांता. पण नशीब चांगलं होतं, इंद्राला मुलगी होती जयंती. तिचं लग्न झाले. 124 यज्ञ केले. पावसाळ्यात एका वढ्याला जितकं तुप वाहते हत्तीच्या सोंडीसारखं तुप यज्ञात टाकलं, पण अमृत नाही शुद्ध झालं. अमृत शुद्ध करण्यासाठी देवर्षी नारदानं पर्याय सांगितला. जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं एक गाव आहे. त्या पंढरपूर नावाच्या गावाच्या तीराला कडेला एक दिव्य अशी तेजस्वी चंद्रभागा नावाची गंगा आहे. त्या पवित्र पापनाशीच्या तीरावर एक लिंबाचं झाड आहे आणि त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबा नावाचे संत आहे. त्या संतांच्या सानिध्यात जा. मंगळवेढा नावाचं गाव आहे चंद्रभागेच्या तीरावर, आणि त्या मंगळवेढ्यात चंद्रभागेच्या तीराच्या पुण्याईनं, त्या परिसराच्या पुण्याईनं आणि त्या वारकऱ्याच्या ताकदीनं तुमचं अमृत शुद्ध होईल. खाली गेला इंद्र 5 प्रकारचे कलश घेऊन. पण इंद्राने विचार केला, हे महाराज साध्या झोपड्यात राहतं, याच्या पुढे आपण कशाला बसायचं? इंद्र झाडावर बसलं. 4 प्रकारचं अमृत शुद्ध झालं. एक तसंच राहिलं. वापस गेला इंद्र, नारदाला सांगितलं एक अमृत तसंच राहिलं. नारदानं सांगितलं, इंद्रा तुम्ही राजे आहात, पण अमृत शुद्ध करण्याची ताकद तुमच्यात नाही. त्या पंढरपुरातल्या वारकऱ्यांनी अमृत शुद्ध केलंय, तुम्ही जाऊन त्याच्या पाया पडा. इंद्राला वाकावंच लागलं. वाकण्याची ताकद सांगू? पंढरपुरातली माती ज्या साधूच्या पायाला लागली, त्या साधूच्या पायावरची पंढरपुरातली माती इंद्राच्या कपाळाला लागली, तेव्हा 5व्या प्रकारचं अमृत शुद्ध झालं. इतकी ताकद आहे पंढरपुरात. आणि म्हणून वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. विढोबार कुमारी संतांचं महत्व, तीर्थाचं महत्व लक्षात घेत जा. गाढवांचं ऐकत जाऊ नका. साहेब, गाढव पिशवीतली साखर खात होत. साखर कळत ना तुम्हाला? एक जण बाजाराला गेलं आणि एक शिल्लक रंगाचं पाणी पिलं आणि पिशवी त्याच्या हातातली पडली. पाणी कोणतं असेल तुम्ही घरी गेल्या गुत्त थोडं घेतलं मी सांगायला. टाइम तर संपलाय. पिशवी हातातली खाली पडली. 4 किलो साखर होती. गाढवाला पिशवी सापडली. गाढव पिशवीतली साखर खावला. आपल्या संप्रदायावर विश्वास ठेवायच्यावर सांगतो. गाढव पिशवीतली साखर खात असताना तिकून हत्ती आला ना, हत्तीनं गाढवानं हत्तीला विचारलं, साखर खाल्लीस का? ते म्हणलं किती बरं. आता त्या हत्तीवर राजा बसवत होता, त्याला काय कमी होत? राजानं पाळलेला हत्ती म्हणलं ते काय भिकारी थोडंच होता साहेब. राजानं खूप वेळेस गोड पदार्थ खाल्लेले. मग गाढव हत्तीला म्हणलं, हत्ती साखर कशी लागती? ते म्हणलं गोड. काय चुकलं हत्तीचं?
गाढवानं काय विचारलं हत्तीला, साखरची चव काय? ते म्हणला गोड. तर गाढव म्हणला तू मूर्ख आहे, साखर खारट आहे. गाढव त्यांनाच म्हणतात ना, ज्यांच्याकडून काम करून घेऊन ज्यांना वैरण टाकते त्यांना बैल म्हणते, आणि काम करून घेऊन गावखराला सोडते त्यांना गाढव म्हणते. सोपा मुद्दा आहे. गाढवाचा दुसरा एक मुद्दा सांगू का? गाढव पौर्णिमेच्या दिवशी भिंतीच्या वर सावलीला उभं राहते. चंद्र अंग पोळी तुका नाही, पण तरी आणि चैत्रात उन्हाळ्यात उकांड्यात लोळते उन्हात, आणि पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी भितडाच्या कडीला वल सावलीला, जिकून सावली पडती का तिकून. म्हणला लय पोळायले. हे गाढव असते. असे काही काही गुण दोन दोन पायाच्या गाढवात पण आहेत. ते समजून घ्या तुम्ही तुमचे. तर गाढवानं हत्तीच्या विरोधात कोर्टात केस टाकली. म्हणे हत्ती साखर गोड म्हणायला आणि साखर खारट तिखट. कोण म्हणते? गाढव. केस लवकर टेबलावर आली. येत असती कीर्तनात ती पटकन. टेबलावर लवकर केस आली. पण न्यायाधीशानं शिक्कामोर्तब केल्याच्या नंतर राजाची हे लागते, त्याच्यावर मोहर लागते, मुद्रा. आणि तो राजा, मुद्रा मारणारा राजा हत्तीच्या पाठीवर बसत होता. हत्ती त्या कठड्यात उभा होता. इकडच्या कठड्यात गाढव, इकडच्या कठड्यात हत्ती, आणि दोघांचे दोन वकील होते. वकील कोणाला भेटतो? कारण वकील चोराला बी भेटतो आणि सज्जनाला बी भेटतो. त्याचं काय विषय नाही, व्यवस्थित तशी दखल घेतली. मग जजने विचारलं, आता मी निकाल जाहीर केलाय, आता कोण गुन्हेगार आणि कोण सुटणार हे 2 मिनिटात कळल, पण तुमच्या काही मागण्या? एक जणाला फाशी होणार आहे म्हणले. मागण्या काय? तर हत्तीनं सांगितलं काय करायचं तर करा, एकच मागणी आहे, 2 मिनिटं मला राजाला बोलायचं. कठड्यातून हत्ती बाहेर नेला आणि राजाला घेतलं आणि राजाला सांगितलं, राजेसाहेब आमचं भांडण कशाचं माहिती आहे? माहीत झालं. म्हणजे गाढव साखर खात होतो आणि त्यानं मला विचारलं साखरेची चव काय? तर मी गोड म्हणलं, ते तिखट म्हणते, खारटे म्हणते. मग साखर कशी? राजा म्हणला गोडच. मग निकाल? राजा म्हणला निकाल काय द्यायचा ते न्यायाधीश देतील, पण तुला 3 दिवस उलट टांगायचे. हत्ती म्हणला आगाऊच का? मी खरं बोललो, मला 3 दिवस उलट काऊन टांगायचं? तर राजा म्हणला खरं खोटं बोलण्याचा विषय नाही, तू गाढवाच्या नादी काऊन लागला? तुला याच्याकरता उलट टांगायचंय. म्हणून आपल्याकडे सुद्धा गाढवांची संख्या जास्त झाली. हत्ती सारख्या विवेक संपन्न माणसांनी गाढवाच्या नादी लागू नका. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.